हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की या मालिकेत पुढे काय काय जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत आणि या मालिकेत आता नेमकं काय घडणार आहे. तर फ्रेंड्स, या मालिकेमध्ये आता फक्त ट्विस्ट ट्विस्ट आणि ट्विस्टच येणार आहेत. जो सोमवारचा एपिसोड असेल ना, तो खूपच धमाकेदार असेल. सोमवारच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहू की हर्षवर्धनच्या घरी सगळे सकाळचा ब्रेकफास्ट करत असतील आणि तेव्हा शौर्य हा कुमुदिनीला आपल्या आजीला सांगेल, तू बाबांशी बोल. आणि बोलण्याचा विषय हाच असणार की विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे, त्यामुळे विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा नाही होऊ द्यायचा, या दोघांचं नातं नाही जमू द्यायचं. परंतु कुमुदिनी आजी हर्षवर्धनशी काही बोलणार त्याच्या आधीच चक्क संपूर्ण शिर्के कुटुंब, आमदार शिर्केंचं कुटुंब, आमदार शिर्के, विक्रांत, अर्पिता आणि या दोघांची आई चक्क हर्षवर्धनच्या घरी पोहोचणार आणि त्यांनी शगुन आणलेला असेल. ते सांगतील की आमच्या घरी असंच पद्धत आहे, आता आपल्या मुलांचा साखरपुडा जमलाय तर आम्ही शगुन घेऊन आलो आहोत आणि आता लवकरात लवकर सगळी साखरपुड्याची तयारी करायची आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसेल. आमदार शिर्के थोडी जास्तच घाई करतोय, त्याचा हेतू नेमका आहे तरी काय, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल. आणि मग आमदार शिर्के विक्रांतला सांगणार, अरे आज आजी सुद्धा घरी आहेत, त्या दिवशी लग्न जमवताना त्या घरी नव्हत्या, चल विक्रांत त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घे. आणि विक्रांत आजीच्या कुमुदिनीच्या पाया पडत असेल तर आजी त्याला चक्क थांबवणार आणि म्हणेल, थांब विक्रांत, माझा आशीर्वाद घ्यायची गरज नाहीये. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल आणि मग आजी सगळ्यात मोठा धमाका करणार. आजी सांगणार की विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा होऊ शकत नाही. हे ऐकून आमदार, विक्रांत, हर्षवर्धन, तीर्था, विजया, शैलजा, शौर्य या घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. कारण कुमुदिनी असा काहीतरी मोठा बॉम्ब फोडणार याबद्दल कोणालाच अपेक्षा नसेल, पण तिने हा बॉम्ब फोडलाय. चक्क आमदार शिर्के समोर, हर्षवर्धन समोर, घरातील सगळ्यांसमोर ती स्पष्टपणे बोललीये की विक्रांत आणि तीर्थाचं लग्न होऊ शकत नाही, त्यांचा साखरपुडा होणार नाही. त्यामुळे सगळेच तिच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पाहतील आणि सगळ्यात पहिले आमदार शिर्के विचारेल, तुम्ही असं का बोलताय की यांचा साखरपुडा होऊ शकणार नाही. हर्षवर्धन सुद्धा विचारणार, हो त्यांचा साखरपुडा का होऊ शकत नाही, त्यांचा साखरपुडा तर जमलाय आणि किती दिवसांपासून हे सगळं सुरू आहे, मग तुमचा विरोध होता तर तुम्ही आधीच का नाही बोलला. आणि त्यावेळेस आजी सगळ्यात मोठा खुलासा करेल की विक्रांतवर जो पद्माच्या विनयभंगाचा आरोप लागलाय तो आरोप खरा आहे असं मला वाटतं, त्यामुळे अशा मुलाबरोबर मी माझ्या नातीचा तीर्थाचा साखरपुडा होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल आणि हर्षवर्धन हा नेहमीप्रमाणे आपल्या वकिली भाषेत बोलेल की माझा नक्कीच 100% विश्वास आहे विक्रांतने असं काहीच केलं नाहीये. मग तुम्हाला असं का वाटतंय. आमदार शिर्के सुद्धा सांगणार की ती पद्मा खोटं बोलतीये, पद्माने खोटे आरोप केले आहेत, माझ्या विक्रांतने असं काहीच केलं नाहीये, तिचा विनयभंग केलेला नाहीये. पण आजी मात्र त्यांना ठामपणे सांगेल, पण माझा विश्वास आहे की हे सगळं विक्रांतनेच केलंय, तो खरा गुन्हेगार आहे आणि अशा मुलाबरोबर मी माझ्या नातीचा साखरपुडा आणि लग्न होऊ देऊ शकत नाही. मग आता सगळेजण आजीला हेच विचारतील की तुमच्याकडे काय पुरावा आहे, तुम्ही असं ठामपणे का सांगताय की हे सगळं विक्रांतने केलंय. आणि आता आजी या प्रश्नाचं काय उत्तर देईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण विक्रांत गुन्हेगार आहे हे आजीला, कुमुदिनीला शौर्याने सांगितलंय. शौर्याने कर्नल पाटेकरांच्या बंगल्यामध्ये जेव्हापासून ते CCTV फुटेज पाहिलंय तेव्हापासून त्याचा विश्वास बसलाय की पद्माचे आरोप खरे आहेत आणि विक्रांतने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, तिचा विनयभंग केला होता आणि मग ती तेथून पळाली. शौर्याने हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग त्याने हे सगळं आजीला सांगितलं आणि त्यावरूनच आता आजी हा साखरपुडा मोडण्याचं सांगतेय. पण आजीने स्वतः शौर्याला सांगितलं होतं की शौर्य, हे तू तुझ्या बाबांना सांगायचं नाहीये, कारण तुझे बाबा तुला विचारतील तुला हे कसं समजलं. मग तू काय ऊर्जाचं नाव घेणार की त्या CCTV फुटेजबद्दल सांगणार. तू हे सगळं त्यांना सांगू शकत नाही, तुझे बाबा तुझ्याशी संबंध तोडतील. आणि आता आजीने तर सगळ्यांना सांगितलंय आणि आजीसमोर सुद्धा तोच प्रश्न आहे की तुम्हाला कसं कळलं, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. मग आजी आता काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
कारण आजीकडे सांगायला काहीच नाहीये, फक्त त्यांचा विरोध आहे की मला असं वाटतं की विक्रांत खरा दोषी आहे आणि लवकरच हे कोर्टात सिद्ध होईल. कमीत कमी कोर्टात पुढची सुनावणी होईपर्यंत हे लग्न आपण थांबूया, हा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. म्हणजे आता ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. मग आजीच्या सांगण्यावरून हर्षवर्धन हा साखरपुडा थांबवणार का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुमुदिनी आणि हर्षवर्धन हे दोघे सख्खे आई आणि मुलगा नाहीये. कुमुदिनी ही हर्षवर्धनची सावत्र आई आहे, त्यामुळे कदाचित ती या लग्नाला नकारही देऊ शकते आणि हर्षवर्धन तिचं ऐकण्यास नकार देऊ शकतो की मी तुमचं ऐकणार नाही आणि तुमच्या सांगण्यावरून हा साखरपुडा थांबवणार नाही. आणि या सगळ्याच प्रकरणात घरात खूप मोठा गोंधळ होईल, खूप भांडणं होतील, एवढं मात्र नक्की. मग आता पुढे काय होतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, एकीकडे तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा मोडणार, म्हणजेच अर्पिता आणि शौर्यचा साखरपुडा सुद्धा मोडणार. कारण असा साखरपुडा मोडल्यामुळे अर्पिता आणि शौर्यचा साखरपुडा होणं काही शक्य नाहीये. पण इकडे शौर्य त्याचा अर्पिताबरोबर ठरलेला साखरपुडा मोडतोय, कारण त्याचं ऊर्जावर प्रेम आहे. पण तिकडे ऊर्जाचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू आहे, कारण ऊर्जाच्या मनात शौर्यबद्दल प्रेम नाहीये. आपण पाहिलं की मंग्याच्या सांगण्यावरून पूर्वा खूप चिडली आणि ऊर्जाला म्हणाली की तुझं शौर्य प्रकरण थांबव, शौर्यबरोबर असलेली मैत्री तोड, शौर्याशी कोणते संबंध ठेवायचे नाही, त्याला भेटायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही आणि आपल्या आईने सांगितलेलं वचन ही आहे शासन, असं म्हणून लगेचच ऊर्जा यासाठी तयार झाली. इकडे शौर्य हा ऊर्जासाठी, तिच्या प्रेमासाठी स्वतःच्या बापाच्या विरोधात जातोय. त्याच्या विरोधात उभं राहून तो साक्ष देणार आहे, तिच्यासाठी काय काय करतोय. आणि ऊर्जा फक्त आपल्या आईच्या एका बोलण्यावरून शौर्याशी सगळे संबंध तोडायला तयार झाली. यावरून तर हेच दिसतं की शौर्याच्या मनात ऊर्जाबद्दल जे प्रेम आहे तसं कोणतंही प्रेम ऊर्जाच्या मनात शौर्यबद्दल नाही. ती शौर्यावर प्रेम करत नाही, तिला शौर्याची काही किंमत नाहीये. आजपर्यंत शौर्याने तिच्यासाठी एवढं सगळं केलंय, तिच्यासाठी किती मदत केलीये, पण तरीही ऊर्जाला त्याचं काहीही देणं घेणं नाहीये, हेच यावरून दिसून येतं. आणि ती आता शौर्याला भेटणार नाहीये, त्याच्याशी बोलणार नाहीये. आणि मग जेव्हा हे शौर्याला कळेल, शौर्य तिला विचारेल, ऊर्जा तू असं का वागतीये, तू माझ्याशी का बोलत नाही, माझ्याशी का मैत्री ठेवत नाही, मला भेटायला का येत नाहीये. तेव्हा ऊर्जाकडे काय उत्तर असणार आहे की माझ्या आईने सांगितलंय तुला भेटू नको, तुझ्याशी बोलू नको. आणि त्याचं कारण तर ते पूर्वालाही माहीत नाहीये आणि ऊर्जालाही माहीत नाहीये. म्हणजे आता ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यात सुद्धा खूप मोठं अंतर येईल असंच वाटतंय. एकीकडे तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा मोडलाय, या दोघांचं लग्न होणार नाहीये. अर्पिता आणि शौर्याचा साखरपुडा सुद्धा मोडेल, त्यांचंही लग्न होणार नाही. आणि ऊर्जाने शौर्यबरोबरचे सगळे नातेसंबंध तोडलेत. म्हणजे आता या मालिकेचा मुख्य फोकस असणार आहे विक्रांत आणि पद्माची केस. आणि या केसमध्ये आता ऊर्जाकडे एकानंतर एक असे 2 मोठे पुरावे सापडले आहेत, जे पुरावे नक्कीच या केसमध्ये खूप उपयोगी ठरतील आणि विक्रांतला शिक्षा मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. सगळ्यात मुख्य पुरावा ऊर्जाला सापडलाय तो म्हणजे कर्नल पाटेकरांच्या घरी सापडलेलं CCTV फुटेज. आणि या CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की पद्मा ही स्वतःचा जीव वाचून तिच्या अंगावरचे फाटलेले कपडे, अंगावरच्या जखमा घेऊन या शिर्केच्या बंगल्यातून धावत पळत सुटली होती. आणि विक्रांत आणि त्याचे मित्र तिच्या मागे मागे धावत सुटले होते तिला पकडण्यासाठी. आणि हर्षवर्धनने कोर्टाच्या पहिल्या सुनावणीमध्ये हेच सिद्ध केलं होतं की पद्मा ही काही जखमी नव्हती, तिचे कपडे फाटलेले नव्हते आणि ती या बंगल्यातून धावत पळत नाही तर नॉर्मल गेली होती. परंतु आता हा सगळ्यात मोठा दावा या CCTV फुटेजने खोडला जाईल आणि सगळं सत्य हे समोर येणार आहे. त्यामुळे विक्रांत गुन्हेगार आहे, प्रथमदर्शनी त्यानेच हा गुन्हा केलाय हे सिद्ध होऊ शकतं आणि विक्रांतला तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं. त्यामुळे हर्षवर्धन हा दुसरी सुनावणी तर नक्कीच हरणार, एवढं मात्र नक्की. तर ऊर्जाकडे आणखीन एक पुरावा आहे आणि तो म्हणजे मिरवणुकीमध्ये जेव्हा विक्रांतचे मित्र हे ऊर्जा आणि पद्मावर हल्ला करत होते आणि शौर्याने त्यांना चांगलं धुतलं होतं, तो क्लिअर स्पष्ट व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या हाती लागलाय. आणि आता हा व्हिडिओ सुद्धा कोर्टात दाखवला जाऊ शकतो आणि मग विक्रांतच्या मित्रांचा पाय आणखीनच खोलात जाईल. आणि यातील एक मित्र तरी
आपली कबुली फिरवणार, माफीचा साक्षीदार होणार आणि विक्रांतनेच पद्माबरोबर विनयभंग केला होता हे तो कोर्टात सांगेल. आणि जर ही साक्ष मिळाली, हा माफीचा साक्षीदार मिळाला, तर ही केस 360 अंशांनी फिरेल. एवढं मात्र नक्की, ज्या हर्षवर्धनला स्वतःच्या बुद्धीवर खूप जास्त गर्व आहे की कोर्टात देव वगैरे नाही चालत, त्यानंतर दही आणि साखर खाऊन गेलं म्हणजे कोर्टात काही नाही होत, तर तेथे फक्त बुद्धी चालते आणि ती बुद्धी माझ्याकडे खूप आहे, अशा हर्षवर्धन बढाया मारत असतो. पण त्याच्या या सगळ्या बढाया आता त्यालाच उलथवून टाकतील एवढं मात्र नक्की. आणि हर्षवर्धनला ही कोर्ट केस हरावी लागणार आहे. हर्षवर्धन हरणार आहे, ऊर्जा त्याला हरवणार आहे. पण हर्षवर्धनला इतक्या सोप्यात, इतक्या हलक्यात घेऊन सुद्धा फायदा नाहीये, कारण या दुसऱ्या सुनावणीमध्ये ऊर्जा हे 2 पुरावे तर दाखवणारच, पण तिची जी साक्ष आहे ती म्हणजे शौर्याची साक्ष. शौर्याने ऊर्जाला वचन दिलंय की तो कोर्टात पद्माच्या बाजूने साक्ष देईल. आणि मग या दिवशी जेव्हा हा पुरावा दाखवला जाईल कोर्टामध्ये की मिरवणुकीमध्ये काय घडलं होतं, त्या दिवशी त्याच्यामध्ये शौर्य सुद्धा स्पष्ट दिसतोय की शौर्याने ऊर्जा आणि पद्माला या गुंडांपासून वाचवलं होतं, या गुंडांची चांगली धुलाई केली होती. आणि शौर्याला पाहून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकणार. आणि मग त्यानंतर ऊर्जा ही जज साहेबांना सांगून शौर्याला चक्क साक्ष देण्यासाठी बोलवेल. तेव्हा हर्षवर्धनला काही कळणारच नाही की हे सगळं काय होतंय. आणि मग शौर्य हा ऊर्जा आणि पद्माच्या बाजूने साक्ष देईल. हो, त्या दिवशी मी मिरवणुकीमध्ये होतो, मी विक्रांतच्या सगळ्या मित्रांना पाहिलं, ते पद्मा आणि ऊर्जावरच हल्ला करत होते आणि मग मी त्यांची धुलाई करून त्यांना तिथून हाकलून लावलं, ऊर्जा आणि पद्माला वाचवलं. तेव्हा हर्षवर्धनला खूप राग आलेला असेल. आणि जेव्हा ही सुनावणी संपेल, एकतर आधीच विक्रांतला तुरुंगवास झालेला असेल, तो तुरुंगात गेलेला असेल आणि हर्षवर्धनची हार झालेली असेल आणि आपला मुलगाच शौर्य चक्क या ऊर्जाच्या बाजूने लढतोय, पद्माच्या बाजूने त्याला साक्ष दिलीये, त्यामुळे हर्षवर्धनच्या तळपायची आग मस्तकात गेलेली असेल. आणि मग हर्षवर्धन घरी गेल्यावर शौर्याची चांगली धुलाई करणार एवढं मात्र नक्की. घरातील सगळ्यांना सुद्धा जबर धक्का बसेल की शौर्य हा आपल्या बाबांची साथ न देता चक्क त्या ऊर्जाची साथ देतोय. पण शौर्य हेच ठणकावून सांगेल की मी ऊर्जा किंवा माझ्या बाबांची साथ नाही देते किंवा कोणाच्या विरोधात नाही उभा आहे, तर मी सत्याच्या बाजूने उभा आहे, ज्याने अन्याय केलाय त्याच्या विरोधात उभा आहे. आणि जर उद्या बाबा हे सत्याच्या बाजूने असतील तर मी त्यांच्या बाजूने सुद्धा साक्ष देईल, यात माझा काहीच दोष नाहीये. आपण वकिलीची सनद घेताना ही शपथ घेतो ना की मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहील, नेहमी अन्याय करणाऱ्या लोकांना कोर्टामध्ये उभं करेल, त्यांना शिक्षा मिळवून देईल. आणि आता सुद्धा मी तेच करतोय. मग याच्यात माझं चुकलं तरी काय? म्हणजे आता शौर्य हा काही गप्प बसणार नाहीये. हर्षवर्धन कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हर्षवर्धन मोठा आरडाओरडा करेल आणि शौर्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल की शौर्य मीच योग्य आहे, मी जे बोलतोय ते खरं आहे. पण शौर्याला आता सगळं कळून चुकलंय. आजपर्यंत तरी तो द्विधा मनस्थितीत होता की विक्रांतने हे सगळं केलंय की नाही, पण आता त्याचा पूर्ण विश्वास बसलाय. जेव्हापासून त्याने हे CCTV फुटेज पाहिलंय तेव्हापासून त्याचा पूर्ण विश्वास बसलाय की विक्रांत खरा गुन्हेगार आहे. आणि फक्त ऊर्जाची साथ देणं नाही, पद्माच्या बाजूने साक्ष देणं नाही, तर तीर्थाचं आयुष्य वाचवणं, या विक्रांतसारख्या नालायक नराधम मुलाबरोबर आपल्या लहान बहिणीचं लग्न न होऊ देणं हे सुद्धा शौर्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठीच मी हे सगळं केलंय असं शौर्य हर्षवर्धनला ठणकावून सांगणार. हर्षवर्धन कसा आहे आपल्याला माहिती आहे. मग कदाचित हर्षवर्धन हा शौर्याला आपल्या घरातून बाहेर काढू शकतो, त्याला घरातून हकलून देऊ शकतो. पण शौर्य आता काही डगमगणार नाही आणि हे सगळं ऊर्जाला सुद्धा कळेल. आणि ज्या दिवशी ऊर्जासमोर हे सत्य येईल की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, त्या दिवशी या दोघांच्या नात्यात मोठं वादळ येणार आहे. शौर्य हा आपल्याशी खोटं बोलला असं ऊर्जा म्हणू शकते, पण त्या शौर्यानेच आपल्या बापाच्या विरोधात जाऊन आपली साथ दिली, पद्माच्या बाजूने साक्ष दिली, हे सुद्धा ऊर्जाला विसरून चालणार नाही. त्यांच्या नात्यामध्ये काही दिवसांचं अंतर येऊ शकतं, पण लवकरच त्यांचं नातं हे पूर्ववत होईल आणि मग त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाला सुरुवात होईल. ऊर्जासुद्धा शौर्याच्या प्रेमात पडेल एवढं मात्र नक्की.
म्हणजे दिवसेंदिवस आता वचन दिले तू मला ही मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप भारी होणार आहे फ्रेंड्स. आणि सगळ्यात पहिली सुरुवात तर होणार आहे विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा मोडेल तेव्हापासून. सोमवारचा जो एपिसोड असणार आहे ना तो खूपच भारी आहे. कारण तुम्हीच इमॅजिन करा, जेव्हा आमदार शिर्के घरात आहे, हर्षवर्धन घरात आहे, संपूर्ण कुटुंबीय आहेत आणि त्यांच्यासमोर आजी कुमुदिनी तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा मोडतीये, त्यांचा साखरपुडा होणार नाही असं अनाऊन्स करते, तेव्हा किती मोठा भूकंप येईल आणि घरामध्ये किती मोठा गोंधळ होईल याचा फक्त विचार केलेलाच बरा. आणि आता दिवसेंदिवस हा धिंगाणा वाढतच जाणार आहे. कारण पहिले तीर्थ आणि विक्रांतचा साखरपुडा मोडणार, हा साखरपुडा मोडल्यानंतर शौर्य आणि अर्पिताचा साखरपुडा मोडणार, मग कोर्टाची तारीख येईल, सुनावणी सुरू होईल आणि ऊर्जा एकानंतर एक जबरदस्त पुरावे कोर्टामध्ये सादर करेल. 2-2 CCTV फुटेज, शौर्यसारखा एक मोठा साक्षीदार, त्यामुळे हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकणार. ही ऊर्जा म्हणजे काही साधीसुधी नाही आहे, तिची ऊर्जा आपल्याला सहन होण्यासारखी नाही आहे असं हर्षवर्धनला वाटणार आणि त्याची बोलतीच बंद होणार. आता हर्षवर्धन ऊर्जाचा सामना कसा करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता ऊर्जा एकटी राहिलेली नाही आहे, तिच्याबरोबर गुळगुत्ते उभा आहे. जो गुळगुत्ते आत्तापर्यंत आपल्याला एक लाचखोर पोलीस ऑफिसर वाटत होता की तो तर लाच घेतो हर्षवर्धन आणि भजनच्या बाजूने आणि तो ऊर्जाला वेळेवर धोका देईल, परंतु फक्त एका अपमानाने गुळगुत्तेचा स्वभाव बदललाय. त्याला पैशांपेक्षा स्वतःचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, स्वतःचा मान महत्त्वाचा आहे. पहिल्या सुनावणीत आपण पाहिलं होतं की हर्षवर्धनने भर कोर्टात गुळगुत्तेचा खूप अपमान केला होता. त्याला साक्ष देण्यासाठी बोलवलं, त्याला निरुत्तर केलं होतं. मग कोर्टाने जज साहेबांनी या गुळगुत्तेवर ताशेरे ओढले होते की तुम्ही या केसचा तपास योग्य प्रकारे केला नाहीये. त्यामुळे गुळगुत्तेला खूप वाईट वाटलं होतं, त्याचा अपमान झाला होता आणि हे सगळं हर्षवर्धनने केलंय. त्यामुळे गुळगुत्ते चिडलाय. त्यामुळे आता हर्षवर्धनने त्याला कितीही पैसे दिले तरी गुळगुत्ते त्याची साथ देणार नाही, तो ऊर्जाची साथ देणार. आणि आता ऊर्जाला गुळगुत्तेचा खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे. त्याचबरोबर शौर्य हा तर ऊर्जाच्या बाजूने आहेच, तसंच आता कुमुदिनी ही सुद्धा ऊर्जाच्या बाजूने आहे आणि ऊर्जाला ती वेळोवेळी वेगवेगळे सल्ले देत राहील, त्यामुळे तिच्याकडून चुका होणार नाही हे मात्र खरं. म्हणजे आता हर्षवर्धन एकटा पडलाय, त्याच्या घरातीलच 2 मेंबर हे त्याच्या विरोधात झाले आहेत. आणि शेवटी ती एक म्हण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पेराल ते उगवेल. हर्षवर्धनने हेच पेरलंय, दुसऱ्यांना फसवणं, खोटे पुरावे, खोटे साक्षीदार आणून चांगल्या व्यक्तींना शिक्षा मिळवून देणं आणि नालायक ज्यांनी अन्याय केलाय अशा व्यक्तींना सोडवणं. परंतु एक ना एक दिवस पापांचा घडा भरतोच, तसाच हर्षवर्धनच्या पापांचा घडा भरलाय आणि हर्षवर्धनला आयुष्यातील पहिली केस हरावी लागणार आहे. ती सुद्धा ऊर्जासारख्या नवख्या वकिलासमोर, जी आपली पहिली केस लढतीये. आणि या केसमध्ये त्याचा होणारा जावई, त्याच्या मित्राचा मुलगा, आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्के हा जेलमध्ये जाईल. त्यामुळे हर्षवर्धनचं करिअर संपुष्टात येईल एवढं मात्र नक्की. हर्षवर्धनने जे ऊर्जाच्या बाबांबरोबर केलं होतं तेच हर्षवर्धनला भोगावं लागणार आहे आणि ते सुद्धा ऊर्जाच्या हातूनच हे सगळं होणार आहे. म्हणजे एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते एवढं मात्र नक्की. आणि हर्षवर्धन हा काही दुसऱ्या सुनावणीनंतर गप्प बसणार नाही एवढं मात्र खरं. कारण हर्षवर्धनने ऊर्जाला हलक्यात घेतलंय, त्याचाच फायदा ऊर्जाने घेतला आणि दुसऱ्या सुनावणीमध्ये एकानंतर एक पुरावे सादर करत विक्रांतला जेलमध्ये पाठवलंय. पण यानंतर हर्षवर्धन हा सुद्धा ही केस हरण्यासाठी नाही तर लढण्यासाठी जिंकणार. तो साम दाम दंडभेद सगळं वापरणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हर्षवर्धनकडे पैसा, पावर हे सगळं आहे. त्यामुळे तो या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ऊर्जाला हरवण्याचा प्रयत्न करेल, विक्रांतला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करेल. आता विक्रांतला निर्दोष सोडवण्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत ही केस जिंकणं, ऊर्जासमोर न हरणं हा त्याचा मुख्य मोटिव्ह असणार आहे. आणि त्यासाठी तो आपला पैसा, संपत्ती, पॉवर या सगळ्यांचा वापर करेल हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता या मालिकेचा जो पुढील आठवडा असणार आहे तो खूपच भारी असेल ना. घरामध्ये तर एकानंतर एक वाद होतीलच, पण त्यानंतर कोर्टात जेव्हा ही केस उभी राहील, जेव्हा ऊर्जा सगळे पुरावे मांडेल, तेव्हा हर्षवर्धनचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असेल एवढं मात्र नक्की.
कारण हर्षवर्धनला असंच वाटतंय की ऊर्जा त्याच्यासमोर टिकू शकत नाही. पण ऊर्जाच्या बाजूने सत्य आहे, सत्याची ताकद आहे. आणि जेव्हा तुम्ही एकटेच सत्याच्या मार्गावर चालतात ना, तेव्हा अनेक लोक तुमच्या पाठीशी येतात आणि मग तुम्हाला ही लढाई जिंकणं सोपं होतं. एवढं मात्र नक्की. ऊर्जा एकटीच निघाली होती. तिच्या मागे आता शौर्य, गुळगुत्ते, कुमुदिनी यांच्यासारखा भक्कम आधार आहे. आणि म्हणूनच ती खोटारड्या हर्षवर्धनला कोर्टात खोटं पाडणार आणि त्याचं खरं रूप कोर्टासमोर आणणार की त्याने खोटे साक्षी पुरावे उभे केले आहेत आणि विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याच कोर्टात जेथे ऊर्जाच्या बाबांचा अपमान झाला होता, तेथेच हर्षवर्धनचा सुद्धा अपमान होणार. कोर्ट हर्षवर्धनवर ताशेरे ओढणार, तो चुकीचं करतोय हे म्हणणार, त्याचा अपमान होणार आणि ऊर्जा ही केस जिंकणार. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना वचन दिले तू मला या मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी? हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.